सनी हे दोन फलंदाज मैदानावरती आहेत. तर योगेश गोलंदाजच्या प्रती आपण पाहतोय का संघाचा संगणक योगेश गोलंदाजच्या बहुऱ्यावरती आपण पाहतोय. एकूण 37 धावेचं लक्ष मैदानावरती. दोन्ही संघाला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट विथ द कॅप्टन. शो द गुड क्रिकेट. पहिला चेंडू कुठला अंक दडला असेल. गोलंदाज तयार. पहिला फुल्यांचा चेंडू शॉर्टलेग रिजन मध्ये खराब क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट आणि एका धावेनं सागरनं अकाउंटला ओपन केलं. सागरनं एका धावेनं खातं खुलं केलं आणि सागरनं या ठिकाणी स्वतःच वैयक्तिक खातं देखील खुलं केलं. धडपडकी धाबा येतात. एक धाबा 30 चेंडू आणि 37 धावेचं छोटस आव्हान फार छोटं आपण पाहतो. आणि या कमी धावसंख्येमध्ये कसं जिंकायचं. लो स्कोर मध्ये सामन्यात जर या बोनोली संघाला जिंकायचं असेल तर त्यांना 5 गोष्टी प्रामुख्याने दाखवाव्या लागतील मैदानावरती. पहिली गोष्ट तुम्हाला हाय स्टँडिंग गोलंदाजी करावी लागेल. दुसरी गोष्ट तुम्हाला अतिरिक्त धावेवरती अंकुश ठेवावा लागेल. तिसरी गोष्ट हाय स्टँडिंग क्षेत्ररक्षण तुम्हाला दाखवावं लागेल. चौथी गोष्ट दबाव मागे दबाव या संघावरती टाकावं लागेल. आणि पाचवी गोष्ट विकेटचं सातत्य तुम्हाला ठेवावं लागणार आहे. मॅचचा पैसा पण करतो मिस्टर अमित शोक. जज करतो क्षेत्ररक्षक. पहिला बिग विकेट. फलंदाज सनी बॅक टू द पवेलियन. परशुराम बंदवानी सजविली. परशुराम बंदवानी सजविली. त्या गो कैलास बांधवानी पालखी खांद्यावर घेतली. पालखी खांद्यावर घेतली. पालखी खांद्यावर घेतली. हे नाचताना पोरपोरी माने रे गावाची. नाचताना पोरपोरी माने रे गावाची. आई तुझे डोंगरान पालखीला. आई तुझे डोंगरान पालखीला. चल चल नाकवा बेगीन जाऊ. आई एकविरा भेटीला. तर आपण पाहतो पहिला बिग विकेट आपण पाहतो सनी बाद झाला. ज्या सनीने 21 धावेचं योगदान दिलं नाही मैदानावरती. सलामीला आलेला फलंदाज ज्या संघटनाकडे विश्वास दाखल होता आणि त्याचा विश्वास त्यानं साथ केला नाही. पहिला बिग विकेट आपण पाहतोय. गोरपे संघाला पहिला धक्का. गोरपे संघ अतिशय मोठा संघ आहे. मात्र संघर्षमय सामना मैदानावरती. चेंडू अतिशय चांगला इन स्विंग आपण पाहतोय. चेंडू पडल्यानंतर आतल्या दिशेला येतो. लेग ब्रेकच्या माध्यमातून हा चेंडू फेकला. आपण पाहतो आउट स्विंग दाखवलाय योगेशच्या गोलंदाजाला. पहिल्या चेंडूपत्ती आपण पाहतो एक धाव आली. मात्र दुसऱ्या चेंडूपत्ती पहिल्यांदा त्यानं बाद केला. मी मगाशीच सांगितलं की या बोनोली संघाची गोलंदाजी ही त्यांची ताकद आहे. आणि एका बाजूने ताकद सिद्ध करताना योगेश संघाचा संघटक. बघा किती लेझी क्रिकेट. डायरेक्ट हिट देण्याचं काही काम नव्हतं. मध्ये 2 धाबा लावतात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. केवळ सिंगल होती. तुम्हाला धाबा फार कमी आहेत. अशा परिस्थितीला मी मगाशीच सांगितलं की तुम्हाला अतिरिक्त धाबा रोखाव्या लागतील. आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतो एक धाव होती तिथे 2 धाबा या बोनोली संघाने या ठिकाणी बोनोली संघाने खर्च केल्यात. 2 धाबाने आपण पाहतो धावा होत आहेत. धाबळकबत्ती एकूण 3 धाबा. 37 धावेचा पल्ला गाठायचा असताना आपण पाहतो एकूण चेंडू झालेत आतापर्यंत 4 चेंडू झाल्यात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. याच्यानंतर बिग फाईट सामना मानेरे विपक्ष वसार या 2 बलाढ्य संघामध्ये. यावेळी क्लिंग बोल्ड जबरदस्त गोलंदाजी. फलंदाज सलामी फलंदाज सागर बॅक टू द पवेलियन. DJ Mayo. जबरदस्त संगीत आपण पाहतो. बिग फाईट सामना एन्जॉय करतो मैदानावरती. 2 बलाढ्य संघामध्ये जिंकण्याचा ध्यास केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठा या तिगडी संगमाच्या आधारे सामना रंगतोय. 2 बलाढ्य संघामध्ये अस्तित्वाचा. एका बाजूला आपण पाहतो बोनोली संघ. मी मगाशी सांगितलं की बोनोली संघाची गोलंदाजी ही त्यांची ताकद आहे. मध्ये दुसऱ्या बाजूला गोरपे संघाची फलंदाजी त्यांची ताकद आहे. मध्ये दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करताना अप्रतिम कामगिरी केली आहे. मध्ये फलंदाजी त्यांची ताकद त्यांना सिद्ध करताना येत नाहीये. थोडीशी कमजोर फलंदाजी आपण पाहतो मैदानामध्ये पाहायला भेटल्या. सुरुवात अतिशय खराब पाहायला भेटते. सलामी फलंदाज बाद झाल्यात. दोन्ही फलंदाज बाद झाल्यात आणि फक्त धाबा एकूण 3 धाबा.
बघा किती चांगली गोलंदाजी योगेशकडनं पाहायला मिळते. अतिशय चांगलं षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकामध्ये योगेशनं धाबा कच गेल्या फक्त 3 धाबा आणि बोनोली संघ मजबूत स्थिती पहिल्या षटकामध्ये प्राप्त करतोय. एका बाजूला गोरपे संघ ज्याला पहिला पावर सर्कलमध्ये फक्त 3 धाबा उभारल्यात आणि 2 फलंदाज त्यांच्या बाद झाल्यात. घुमू दे वारा घुमू दे कारले डोंगराला आई तुझे कारले डोंगराला आई नशीब जागू दे. तर एका षटकाचा खेळ समाप्त झाला. P1च्या पहिल्या षटकामध्ये आम्ही पाहिल्या धाबा आल्या एकूण फक्त 3. समीकरण बदललंय. 24 चेंडू 34 धाबेची गरज. मेहनतीची पराकाष्ठा ही या ठिकाणी करावी लागणार आहे ती पूर्णपणे बोनेली संघाला. आणि बोनेली संघाने फर्स्ट सेक्शन मध्ये पहिल्या 17 मध्ये फार कमी धाबा बनवल्या. 30 चेंडू मध्ये बोनेली संघाने फक्त 36 धाबा ठोकल्या आणि 37 धाबेचं पाठलाग करताना सुरुवात मात्र कमजोर झाली आहे ती गोरपे संघाची. एकाच विभागातील दोन्ही संघ आसपासचे संघ त्यामुळे एकमेकाची रणनीती आणि एकमेकाचे डावपेच हे दोघांना माहीत असतील त्यामुळे सामना खऱ्या अर्थाने रंगतदार आम्हाला पाहायला भेटणाऱ्या मैदानावरती. पहिला सामना अतिशय रंगतदार झाला होता. चिंचपाडा संघ विजयाकडे वाटचाल करत असताना तोंडातला घास खेचून आणला त्यावेळी धवलेपाडा संघाने मैदानावरती 4थ्या षटकामध्ये सचिन नामक गोलंदाजाने अप्रतिम गोलंदाजी केली. गोलंदाज तयार. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. पहिला चेंडू हवेमध्ये फलंदाज बाद होतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण फलंदाज निलेश बॅक टू द पॅव्हिलियन. पालुकी गोमानाची परशुराम बंधवानी सजविली. त्या गो कैलास बांधवानी पालखी खांद्यावर घेतली. जबरदस्त संघर्ष पाहायला मिळतो मैदानावरती. एका बाजूला बोहनोली संघाचा ज्याने गोलंदाजी अप्रतिम केली आहे. मगाशीच मी सांगितलं की गोलंदाजी त्यांची ताकद आहे आणि स्वतःची ताकद सिद्ध करताना मात्र दुसऱ्या बाजूला फलंदाजी ताकद असताना फलंदाजी कमजोर एका बाजूला पडली ती गोरपे संघाची. धाबा झाल्यात फक्त 3 आणि फलंदाज बाद झाले 3 बाद 3 अशी खराब स्थिती या गोरपे संघाची. या ब्रिज मात्र पुन्हा एकदा अपिलामध्ये उत्साह बघा किती पाहायला भेटतो कारण सामन्यामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केला आहे. गुडलँड स्फोटपती चेंडू फेकला आणि यावेळी फ्रंटफुटला या ठिकाणी बॅकफुटला जाऊन चेंडू ऑफसाईड रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न दाखवला. प्रयत्न फसलाय. स्ट्रायकरमध्ये फलंदाज आम्ही पाहतो या ठिकाणी देवा आणि नो स्ट्रायकरमध्ये फलंदाज प्रमोद. देवा आणि प्रमोद एक आपण पाहतोय प्रमोद आणि देवा अशी जोडी मैदानावरती. रिव्हर्स शॉट शानदार स्ट्रोक आत्मघाती फटका चेंडूला खेळून काढतोय कव्हर सीमा रेखेकडे चेंडू सीमा पार. पहिला संघर्षमय चौकार. आई एकवीरा भेटीला चल चल नकवा बेगीन जाऊ आई एकवीरा भेटीला. चल चल नकवा बेगीन जाऊ. काय करायचं तर नक्कीच आपण पाहतो राहुल या ठिकाणी मात्र पहिला संघर्षमय चौकार दाखवला. आत्मघाती फटका रिव्हर्स शॉट ज्याला आत्मघाती फटका म्हटलं जातं. चले तो दुश्मन का सर कडे वरना खुद की कडे. या ठिकाणी मात्र आत्मविश्वासाने खेळला जाणारा फटका. आपल्याकडे आत्मविश्वास हवा हा फटका खेळण्यासाठी मात्र आत्मविश्वासाने फटका खेळला होता. हा चेंडू पॅडपती अपिलामध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी. धपडकपती धाबा आले 7 37 धाबेचं पल्ला काढताना मात्र आपण पाहतोय फर्स्ट सेकंड स्पेल मध्ये आम्ही पाहतो धाबा आले 7 आणि या चेंडू झाले तर षटकामध्ये 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. समीकरण बदललाय. 20 चेंडू आणि आता मात्र धाबांची 30 धाबेची गरज आहे. बघा सामना किती रंगतदार पाहायला भेटतोय मित्र. आउटसाइड द लेग स्टंप अंपायर सिग्नल वाईड. अतिरिक्त धाबा पाहत आहेत. धपडकपती धाबा येतात एकूण 8 धाबा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू. 10 चेंडूंचा खेळ झाला. गोरपे संघ थोडासा बॅकफुट मध्ये पाहायला मिळतोय. 3 फलंदाज त्यांचे बाद झालेत आतापर्यंत. यावेळी स्वतः जोरदार अपील
फलंदाज बाद बिग विकेट. गोरपे संघाला अजून एक धक्का. DJ Sorov. तर या ठिकाणी बघतो चौथा फलंदाज बाद झाला. बिग विकेट गोरपे संघाला फलंदाज बाद झाला. देवा जण धाबांचं योगदान दिलं फक्त 4. बघा एकूण त्यांनी चेंडू खेळले 5 आणि फक्त 4 धाबांचं योगदान दिला. आणि एका बाजूला गोरपे संघासमोर आता गोरपे संघाला इथनं संघर्ष करावा लागतोय. तर गोरपे संघाला फक्त 37 धाबेचं छोटस आव्हान होतं आणि तो पल्ला गाठताना आता मात्र 4 फलंदाज त्यांच्या बाद झाल्यात. डबल कबड्डी धाबा आल्यात. एकूण आपण पाहतो 8 धाबांची गरज आहे. ती 29 धाबेची गरज. येणारे 13 चेंडू, येणारे 19 चेंडू आणि 29 धाबा. नक्कीच आपण म्हणतो 29 धाबा आणि 19 चेंडू असं समीकरण मैदानावरती या. सामना 5 षटकांचा मैदानावरती पाहायला भेटतो. मात्र बघा सामना किती चांगला पाहायला भेटतो आमच्या प्रेक्षक वर्गाला. कारण हा सामना अतिशय महत्वाचा. एका बाजूला गोरपे संघ, दुसऱ्या बाजूला बोवणेरी संघ. मात्र बोवणेरी संघाच्या गोलंदाजांना छाप सोडले मैदानावरती. इनसाइड आउटच्या माध्यमातून चेंडूला भिडकावण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद. हाय स्टँडिंग क्षेत्ररक्षण. अजून एक धक्का. बॉलिंग परफॉर्मन्स आपण पाहतो. या ठिकाणी बोवणेली संघ सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न केला. ज्या बोवणेली संघानं आपण पाहतो धाबा बनवले तर फक्त 36 आणि मात्र या ठिकाणी आतापर्यंत धाबा आल्या धाबळकावरती फक्त आणि फक्त 8 धाबा. समीकरण बदललं, वेळ बदलली. धाबांची गरज 18 चेंडू 29 धाबेची गरज. यस आपण पाहतो रवीसाठी बक्षीस आलं एकूण 200 रुपयाचं योगेश पाटील यांच्याकडनं. रवीसाठी आपण पाहतो 200 रुपयाचं पारितोषिक. कारण रवीनं अतिशय चांगली गोलंदाजी केली. या षटकामध्ये रवीने एकूण धाबा खर्च केल्या 5 आणि 3 फलंदाजांनी त्यानं बाद केलं. अतिशय चांगली गोलंदाजी दाखवली. गोलंदाजीची किमया आपण करताना आपण पाहतोय स्वतःच्या गोलंदाजाची या ठिकाणी गुणवत्ता सादर केली. ज्या प्रकारे आपण पाहतोय योगेशनं पहिल्या षटकामध्ये फिरकी गोलंदाजी केली आणि योगेशनं आपल्या बोटांमध्ये असलेली कला या ठिकाणी सादर केली. अप्रतिम गोलंदाजी दाखवली. दुसऱ्या षटकामध्ये देखील रवी याने आणि आतापर्यंत बोवणेली संघ मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. गोरपे संघ थोडासा संघर्ष आता करावा लागणार आहे. 18 चेंडू 29 धाबेची गरज आहे. चेंडू आणि धाबांच्या मध्ये फरक आहे फक्त 11चा. 11 धावांचा अद्याप फरक मैदानावरती आहे. चला बोवणेली संघ आपण विलंब करू नका. योगेश आपल्याला विनंती आहे की आपण जास्त विलंब करताय मैदानावरती. आज मेगा फेस्टिवल आहे. आज मेगा पाण्याचे अंतिम सामने मैदानावरती असतील. सेमी फायनल फायनल सामना आम्हाला एक्स्ट्रा खेळले पाहिजे. त्या ठिकाणी गोलंदाज तयार. आता चेंडू हलक्या हाताने खेळलाय मात्र धाव घेण्याचा प्रयत्न. अतिशय चांगली रनिंग होती. विकेट मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडूला क्षेत्ररक्षण केलं जातं तोपर्यंत फक्त सिंगल येते. धाबळकामध्ये धाबा येतात ते 9 धाबा. तिसऱ्या षटकाचा खेळ सूर्य 5 बाद 9 धाबा. ही अशी खराब परिस्थिती आपण पाहतोय गोरपे संघाची. गोरपे संघाची फलंदाजी ही त्यांची ताकद होती मात्र त्यांची फलंदाजीची ताकद या ठिकाणी कमजोर पडली आणि आतापर्यंत फक्त 9 धाबा बनवल्यात आणि 5 फलंदाज बाद झाल्यात. येणाऱ्या फलंदाजाला जिम्मेदारीनं क्रिकेट दाखवावं लागेल. येणाऱ्या फलंदाजाला चांगलं टॅलेंटिक क्रिकेट दाखवावं लागेल मैदानावरती. कारण आता गरज आहे धाबांची 28. येणाऱ्या चेंडू 17 चेंडू 28 धाबेची गरज आहे. गोलंदाज पिंटू. बघा पिंटू गोलंदाजच्या वरती सुनील नारायणची आठवण करून देणारा हा गोलंदाज मैदानावरती. कारण आपण पाहतो वेस्ट इंडिज संघाचा सुनील नारायण ची आठवण करून देणारा गोलंदाज. अतिशय चांगली गोलंदाजी मात्र हा चेंडू आउटसाइड द लेग स्टंप. अंपायर सिग्नल वाईड.
तुम्ही अतिरिक्त धाबा खर्च केला बोनोली संघ तर आपण सामन्यामध्ये मजबूत स्थिती बनवू शकणार नाही. मध्ये एका बाजूला गोरपे संघाला एक धाबेची आवश्यकता मैदानावरती धाबा कशाही येवत बोनोली संघाला मध्ये धाबांची फार गरज आहे. डबल डिजिट मध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 10 धाबा. हा चेंडू बॅकफुटला धावून चेंडूला खेळून जातो कव्हर रिजन मध्ये. तोपर्यंत फक्त क्षेत्ररक्षक चेंडूला उचलेल पेक कराल. एकच धाब येते. सिंगल डबलला हा संघ पुढे सरकला आतापर्यंत आणि सिंगल डबलने आतापर्यंत हा संघ वाटचाल करतोय. चौकार षटकाराची आवश्यकता असणारच आहे. 27 धाबा येणाऱ्या 16 चेंडू मध्ये बनवायच्यात. हा चेंडू कोलबा टप्प्याचा जोरदार अपिलामध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी. सिंगल येते आणि फक्त एकच धाव आणि धावसंख्या आपण पाहतोय 12 धाबा होत्यात. 25 धावेची गरज. तर आपण पाहतो आता समीकरण उरलंय 15 चेंडू 25 धाबेची गरज. सामना बघा किती चांगला मैदानावरती एका बाजूला संघर्ष करतो मैदानावरती हा गोरपे संघ, दुसऱ्या बाजूला बोनोली संघ त्यांना टप पॉइंट देत आहे. पण एकदा इनसाइड आउटच्या माध्यमातून चेंडूला भिडकावत आहे. पॉइंट कबर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जात आहे कबर सीमारेषेकडे. तोपर्यंत 2 धाबा एकवटल्यात. अप्रतिम रनिंग गुड द विकेट. सिंगल डबलला प्राधान्य देत आहे आणि सिंगल डबलच्या माध्यमातून हा संघ पुढे सरकतोय. डबल की धाबा येतात. एकूण 14 धाबांची गरज आहे. 23 येणारी 14 चेंडू 23 धाबेची गरज आहे. संघर्षमय सामना. दोन्ही संघाला संघर्ष करावा लागतो. दोन्ही संघाला एक चांगलं क्रिकेट दाखवावं लागणार आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर बोनोली संघानं आतापर्यंत गोलंदाजी फार चांगली दाखवली आहे. अतिशय चांगला क्रिकेट मध्ये एका बाजूने जो रणनीती आखली होती, जो प्लॅनिंग आखला होता, त्या प्लॅनिंग मध्ये गोरपे संघाच्या फलंदाजाला अडकवलं. आतापर्यंत तब्बल त्यांचे 5 फलंदाज बाद झालात. येणारी जिम्मेदारी या दोन्ही फलंदाजाच्या खांद्यावरती त्यांना चांगला क्रिकेट दाखवावं लागणार आहे. हा चेंडू मोठा फटका जबरदस्त स्ट्रोक कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. अप्रतिम रनिंग गुड द विकेट आणि तोपर्यंत मात्र 2 धाबा कंप्लीट होतात. धावपळ कबती धाबा येतात. धाबा येतात. एकूण आपण पाहतो 16 धाबा. धाबांची गरज आहे आता 21. समीकरण बदललं. येणारे 13 चेंडू आणि 21 धाबेची गरज आहे. सामना अद्याप बॅलन्स मैदानामध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी बोनोली संघानं दाखवली मग येणाऱ्या षटकामध्ये येणारे 13 चेंडू 21 धाबेची गरज आहे. सामना कोण जिंकेल सांगणं फार कठीण आहे कारण दोन्ही संघ फार मोठे. दोन्ही संघ तुल्यबल मैदानावरती आहेत. त्यामुळे सामना खऱ्या अर्थानं अद्याप रंगतदार पाहायला मिळतोय. बघा लेझी क्रिकेट पाहायला भेटलाय मैदान क्षेत्रामध्ये. जिथे 1 धाव होती तिथे तुम्हाला 2 धाबा खर्च करावे लागतात आणि यावेळेस मात्र 2 धाबा लाभतात गोरपे संघाला. समीकरण बदललंय. 12 चेंडू 19 धाबेची गरज. षटक समाप्त झाला. आपण पाहतो या ठिकाणी 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडू 19 धाबेची गरज. डीजे मेरे बायान का नाम मेरे देवीन का नाम, मेरे बायन का नाम मेरे देवी का नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. डीजे मास्टर आपण चांगले संगीत लावा अशी फरमाईश आमच्या प्रेक्षकांकडून येते. प्रेक्षकांची फरमाईश आपण चांगले संगीत लावा कारण आज शेवटचा दिवस आहे. शेवटचा
आज दिवस मेगा फेस्टिवल आपण पाहतो. मेगा फेस्टिवल मध्ये आमचे प्रेक्षक वर्ग 5 संघ मैदानावरती येते. 12 चेंडू 19 धावेची गरज. आपण पाहतो ऑन हॅट्रिक गोलंदाज मैदानावरती. तो गोलंदाज रवी जना शेवटच्या 2 चेंडूमध्ये दुसऱ्या षटकामध्ये 2 विकेट घेतले. येणारा चेंडू हॅट्रिक चेंडू असणार आहे. तर 12 चेंडू 19 धावेची गरज आहे. मागचा सामना आम्हाला आठवला कारण 12 चेंडू मध्ये चिंचपाडा संघाला 18 धावेची गरज होती. तिथनं चिंचपाडा संघाने तो सामना गमावला होता. आता या सामन्यामध्ये गोरपे संघ सामना जिंकेल की बोंडली संघ हा विजय संपादित करेल. 12 चेंडू पहिला चेंडू या ठिकाणी मध्ये यष्टीरक्षकाने चूक दाखवली. चेंडू आउटसाइड द लेग स्टंप. अंपायर सिग्नल वाईड. अतिरिक्त धाबा बघतात. 12 चेंडू 19 धाबेची गरज होती. मात्र आता 12 चेंडू फक्त 18 धाबेची गरज आहे. डबल कबड्डी धाबा स्कोर मोजून 19. आपण पाहतो 19 धाबा आपण डबल कबड्डी लागतात. फक्त 18 धाबेची गरज. हा चेंडू या ठिकाणी खोलपट टप्प्याचा चेंडू सरळ बॅटने चेंडू पिट करतो. स्ट्रेट ऑन दी मिड ब्रेक. स्ट्रेट ऑन दी लॉंग ऑफ. तोपर्यंत सिंगल येते आणि 1 धाबेच्या मदतीने आपण पाहतोय एकूण धाबा होतात 20 आणि 17 धाबेची गरज. संघर्षमय सामना दोन्ही संघाकडनं पाहायला मिळतो कारण दोन्ही संघ तुल्यबल आणि मातबगड संघ मैदानावरती आहेत. सामना कोण जिंकेल असा प्रश्न आमच्या प्रेक्षकांना पडसवतात. प्रेक्षकांमध्ये चर्चेला उदाहरण येते. अतिशय रंगतदार सामना कोण जिंकेल इथनं सांगणं पार कठीण आहे. समीकरण 11 चेंडू 17 धाबेची गरज आहे. मिस्टामिक शोक जज करतो क्षेत्ररक्षक. अतिशय सोपा झेल या ठिकाणी सुटलाय. बालू झेल नव्हे तर हा सामना सुटलाय कारण जबा आपण पाहिलं फलंदाज स्ट्रायकर मध्ये होता. हेमंत ज्यानं चांगला क्रिकेट दाखवले आतापर्यंत आणि त्या हेमंतचा झेल या ठिकाणी संघाचा संगणक योगेश ज्यानं सोडलाय. निश्चित आपण पाहतोय हेमंतचा झेल सुटलाय. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ हा समीकरण असते. मात्र या ठिकाणी हेमंतचा सोडला झेल तर आता किती महागात पडेल या बोंडोली संघाला क्रिकेटचा खेळ. धाबांची गरज 16 चेंडू आणि आता मात्र धाबांची गरज आहे 16. 15 धाबेची गरज. या चेंडूवरती एकूण धाबा आल्या 2. धाबांची गरज आहे. आपण पाहतोय येणारे चेंडू असतील आता मात्र 10 चेंडू आणि 15 धाबा. चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा जज करतात. झेल मात्र पकडता येत नाहीये. आउटफील्ड पास फाईन लेग रिजनला क्लिअर केलाय. चेंडू सीमारेषा पलीकडे दमदार चौकार. पाहतो बोंडोली संघाने चुका दाखवल्या कारण चुका नक्कीच झाल्यात मैदानावरती. ते चुकीचं प्रायचित्त या बोंडोली संघाला भोगावं लागणार आहे. कारण आपण पहिला ज्या चेंडूपती झेल सुटला त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूपती देखील झेल होता. मग तो कन्वर्ट करताना नाही. एकूण 2 झेल सुटल्यात आणि एकूण 6 धाबा खर्च केल्यात. समीकरण पूर्णपणे बदललंय. धाबा धाबडकवती येतात त्या 26 धाबा फक्त 11 धाबेची गरज. हा चेंडू यावेळेस मात्र अतिशय चांगले झेल. फलंदाज बाद. चल चल नखवा बेगीन जाऊ आई एकवीरा भेटीला. चल चल नखवा बेगीन जाऊ आई एकवीरा भेटीला. चल चल नखवा बेगीन जाऊ आई एकवीरा भेटीला. सामना अतिशय महत्वाचा आहे कारण आता धावांची गरज आहे. इथनं 11 येणारे चेंडू या षटकातील आतापर्यंत चेंडू झालेत 8 चेंडू शिल्लक आणि 11 धाबीची गरज आहे. मागचा सामना आठवतोय कारण चिंचपाडा संघाला देखील 8 चेंडू मध्ये 11 धाबीची गरज होती आणि तिथनं सामना सचिननं टर्न केला होता. तो या ठिकाणी आपण पाहतोय 8 चेंडू धावसंख्या झाली ती धापड कबड्डी 26 धाबा झाल्या. आता फक्त 11 धाबीची गरज आहे.
शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पहिला चेंडू स्क्वेअर होता. एकूण 4 चेंडू झाल्यात. यास आपण पाहतो सामना अतिशय क्लोज आहे, त्यामुळे एक एक चेंडूची माहिती घेताना यावेळेस चेंडू आता क्लिक केला. चेंडू शॉर्ट मिड विकेट रिझर्व मध्ये आहे. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथनं एक एक धाव रोखावी लागेल आणि इथनं एक एक धाव ही फार महत्वाची असेल ती गोरपे संघाला. बघा 9 धावेची गरज आहे. 7 चेंडू आणि 9 धावेची गरज आहे. सामना अतिशय रंगतदार पाहायला मिळतो मैदानामध्ये. जबरदस्त क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळतो. प्रेक्षकांच्या चर्चेला उधाण येतं. प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके चुकवणारा सामना मैदानामध्ये आणि मेंदूला सुन्न करणारा सामना मैदानामध्ये. गोरपे विपक्ष बोनोली या 2 बलाढ्य संघामध्ये. बोनोली संघाने सुरुवात अतिशय चांगली केली, मात्र बोनोली संघाने या षटकामध्ये थोड्या चुका दाखवल्या, त्यामुळे बोनोली संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. 7 चेंडू 9 धावेची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. यावेळेस मात्र आमचे प्रल्हाद पाटील आणि विष्णू शेठ मंगरुळच्या या ठिकाणी येतात. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. या साहेब आमच्या अतिथी कक्षामध्ये आपलं स्वागत आहे. षटक समाप्त. शेवटचं षटक आणि 8 धावेची गरज. तुझी पालुकी गोमानाची परशुराम बंधवानी सजविली. या गो कैलास बांधवानी पालखी खांद्यावर घेतली. हे नाचताना पोरपुरी मानेर गावाची. नाचताना पोरपोरी माने रे गावाची. आई तुझे डोंगरान पालखीला. आई तुझे डोंगराने पालखीला. चल चल नाकवा आमचे सन्माननीय प्रल्हाद पाटील आणि विष्णू शेठ पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. विनंती करतो की आपण स्थानपन्न पहा. तसेच आमचे सन्माननीय विलासभाई यांचं देखील शुभागमन होत आहे. तसेच सन्माननीय किशोरदादा पाटील, महेश पाटील यांचं देखील शुभागमन होतं. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. PS पाटील यांचं देखील शुभागमन होतं. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. जय मशोबा क्रिकेट संघ मानेरा. तसेच सन्माननीय एकनाथ पाटील साहेब या ठिकाणी येतात. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. या साहेब आपलं स्वागत आमच्या अतिथी कक्षामध्ये. अतिशय मोठी स्पर्धा आपण पाहतो. आमच्या स्पर्धेचे खास आयोजक कैलासदादा जोशी यांच्या संयुक्त विद्यमानाने ही सर्वात मोठी डेची स्पर्धा या ठिकाणी पार पडताना शेवटचा दिवस मैदानावरती आपण पाहतो. अतिशय चांगली स्पर्धा. पहिला दिवस आपण पहिला दिवस वाकलन संघाने गाजवला. दुसरा दिवस वडवली संघाने गाजवला आणि कालचा दिवस रविवारच्या संघाने गाजवला. खरं तर कालचा दिवस रविवारीच्या संघाच्या नामावरती होता. रविवारीनं कालच्या दिवशी या संघाने वसा संघाने चांगला परफॉर्मन्स दाखवला आणि नाईट स्पर्धेमध्ये देखील 2 सामने जिंकत सुपर 8 मध्ये तो संघ क्वालिफाय झाला. तर वसा संघ आम्हाला आज या सेमी फायनल मध्ये पाहायला भेटेल आणि आज क्वार्टर फायनल मध्ये सुपर 8 मध्ये नाईट टुर्नामेंट मध्ये आम्हाला पाहायला भेटणार आहे. अतिशय इन्फॉर्म संघ वसा संघ आम्हाला पाहायला भेटेल. 6 चेंडू 8 धावेची गरज. सामना या ठिकाणी क्लोज. बॅटचा पैसा पण करतोय. कार्पेटच्या माध्यमातून पहिला चेंडू यावेळी स्ट्रेट ऑन दी मिड विकेट. गॉन फॉर रन. तर या दरम्यान रुपेश जोशी आपल्याला विनंती असेल की आपण रंगमंचावरती या. या ठिकाणी मात्र सामना क्लोज झाला मैदानावरती. आपण पाहतो मैदानावरती सामना अतिशय महत्वाचा. पहिला चेंडूवरती या सामन्याचं चित्र बदलून लावलं या फलंदाजानं. पहिला चेंडू होता. गोलंदाज मनीषचा स्वागत केलं. पहिला चेंडूवरती सामना खुला झालाय. 5 चेंडू आता फक्त 4 धावेची गरज आहे. बोनोली संघ सामना कुठे आपण गमावताय तर आपण जो झेल सोडला 2 झेल. मात्र या ठिकाणी संघर्ष सुरू आहे. 4 चेंडू आता 4 धावेची गरज. फलंदाज त्रिफलाचित.
4 चेंडूच्या धावेची गरज. सामना अतिशय रंगतदार पाहायला मिळतो मैदानावरती. एक प्रेक्षणीय सामना मैदानावरती पाहायला मिळतोय. एका बाजूला गोरपे संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो बोनिवली संघ. एकाच विभागातील दोन नामवंत संघ. संघर्षमय सामना. दोन्ही संघाला संघर्ष करावा लागतोय. जर का या बोनिवली संघाने चुका केल्या नसत्या तर आता मात्र बोनिवली संघ मजबूत स्थितीमध्ये असू शकला असता. मात्र क्रिकेट मित्रांनो, क्रिकेट अनुचित भरलेला क्रिकेट सामना कोण जिंकेल हे सांगणं फार कठीण आहे. अतिशय मोठा सामना मैदानावरती. एका बाजूला बोनिवली संघ आणि दुसऱ्या बाजूला गोरपे संघ. 4 चेंडू 4 धावेची गरज. चेंडू आब्यामध्ये जज करतोय. बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला. झेल सुटलाय. सामना गमवावा लागेल की काय. फलंदाज धावची. 3 चेंडू 2 धावेची गरज. या दरम्यान आमचे सन्माननीय जगन जोशी साहेब यांचं देखील शुभ आगमन होत आहे. विनंती करत साहेबांना की आपण रंगमंचावरती या आणि स्थान बनवा. सामना बघा किती क्लोज आहे. जर झेल पकडला असता तर बालू हा सामना अतिशय क्लोज पाहायला भेटला असता. मात्र या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी या संघाने चुका दाखवल्या. लो स्कोर मध्ये सामना जबरदस्त हँडल केला होता. 3 चेंडू 2 धावेची गरज. तडंपार धाबा झालेत. एकूण धाबडकावरती 35 आणि फलंदाज बाद झालेत. आतापर्यंत आपण पाहतोय 8 फलंदाज बाद झाल्यात. 8 बाद 35 2 धावेची गरज. येणारे 3 चेंडू. नवीन फलंदाज मैदानावरती प्रतीक. तर दरम्यान आमचे सन्माननीय अनिल भोई साहेब आमच्या मानेरीचे याचं देखील शुभागमन होत आहे. विनंती असते साहेबांना की आपण रंगमंचावरती या. बघा या ठिकाणी सामना अतिशय महत्वाचा होता. बालू या ठिकाणी ज्या प्रकारे चुका दाखवल्या या ठिकाणी बोनिवली संघाच्या क्षेत्ररक्षकानं त्या चुका कुठे का होईना त्यांना त्याचं प्रायचित्त भोगावं लागेल या मैदानावरती. कारण त्या चुका जर दाखवल्या नसत्या तर कदाचित बोनिवली संघ या सामन्यामध्ये मजबूत स्थितीला असता. मात्र आपण पाहतो ठिकाणी 2 धावेची गरज. येणाऱ्या 3 चेंडू मध्ये आपण बद्दल क्षेत्ररक्षण अतिशय जबरदस्त क्षेत्ररक्षक. अटॅकिंग क्षेत्ररक्षक आम्हाला पाहायला मिळतं. क्लोज क्षेत्ररक्षण. तर तुम्हाला जवळ जर रोखायचे असतील तेव्हा तुम्हाला क्लोज क्षेत्ररक्षण लावणं फार गरजेचं आहे. या विस्पत्र जबरदस्त फटका. विजयी फटका. चेंडू सीमा रेषा पलीकडे. 4 धावा. तर आपण पाहतो या ठिकाणी बोनिवली संघ या स्पर्धेतून बाहेर होतो. राहुल आम्ही पाहिला बोनिवली संघाने चुका केल्या. त्या चुकीचं प्रायश्चित्त बोनिवली संघाला भोगावं लागलं आणि गोरपे संघ सामना जिंकलाय. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होतोय हेमंत, ज्यानं 13 धावेची शानदार इनिंग आणि गोलंदाजीतून 2 विकेट अशी त्याची कामगिरी, उल्लेखनीय कामगिरी. तो हेमंत मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. या हेमंत आपण मंचावरती मी विनंती करू आमचे सन्माननीय किशोर तात्या यांना विनंती करेल आपण आपल्या शुभ हस्ते आपल्या या खेळाडूला ट्रॉफी देऊन सन्मानित करावं. सन्माननीय आमचे किशोर तात्या यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी खेळाडूला ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येत आहे. तर आपण पाहतो या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच ठरला या ठिकाणी हेमंत. अप्रतिम गोलंदाजी फलंदाजी. तो तिसगावचा सागर आणि गोरप्याचा सागर आपल्या दोघांना विनंती असेल की आपण पंचांच्या भूमिकेमध्ये यायचं. दोन्ही सागर तिसगाव